नमस्कार. माझ्या चिनावर गावातील नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः मी राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता भीमाई, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिबा ज्योतिबा फुले, माता सावित्री, तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान रत्नांना प्रथम या ठिकाणी अभिवादन करते. आज 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा. माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीला आज 2.5 वर्ष पूर्ण होत आहे. लोकनियुक्त सरपंच म्हणून तुम्ही जे मला जबाबदारी दिली तिला जागून मी अहोरात्र काम करीत आहे. याच पर्यावरण दिवशी मला सांगताना अभिमान वाटतो की आपल्या चिनावल गावाने माझी वसुंधरा अभियान 4 मध्ये भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकवला व 2,25,00,000 रुपयाचे बक्षीस जिंकले. 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आपल्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार माझा एकटीचा नसून हा आपल्या गावाचा आहे असे मी मानते. ते सर्व सदस्यगण, कर्मचारी वृंद, ग्रामपंचायत अधिकारी या सर्वांचे मला सहकार्य लाभले. या सर्वांचे मी अभिनंदन करते व आभार व्यक्त करते. माझी वसुंधरा अभियान यांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हा परिषद जळगाव येथे नुकताच सादर करण्यात आला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फक्त वृक्ष लागवड, ऊर्जा या 2 मुद्द्यावरच तो खर्च केला जाईल असे शासनाचे आदेश आहे. आज रोजी माझी वसुंधरा या खात्यावर किती रुपये शिल्लक आहे याचे सविस्तर स्पष्टीकरण ग्रामसेवक यांनी करावे. पर्यावरण समृद्धी योजना ग्रामपंचायत चिनावल या खात्यामध्ये ग्रामपंचायतीच्या खात्यात आज अखेर 1,63,48,670 रुपये शिल्लक आहे. बाकी अनुदान अजून यायचं बाकी आहे. याचा पूर्ण कामाचा DPR मंजुरीसाठी जिल्हा परिषद जळगाव येथे ग्रामपंचायतीमार्फत पाठवलेला आहे. आजच्या दिवशी माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळाला 2.5 वर्ष पूर्ण झाल्याने मला सांगताना अत्यानंद होत आहे की निवडणूक ही 5 दिवसाची असते पण विकास हा 5 वर्षाचा असतो. या भावनेने मी आजपर्यंत कोणी मतदान केले कोणी नाही हा भेदभाव न करता संपूर्ण गावाला आपला परिवार मानून विकासाची कामे केली आहेत. सर्वात प्रथम मी गावातील केवळ रस्ते गटारी बांधले नाही तर गावाची संस्कृती जपली. माता भगिनींचे संसार वाचवण्यासाठी एकूण 48 गावठी दारूची दुकानं पूर्णपणे बंद केली. आज मला व माझ्या सहकाऱ्यांना अनेक माता भगिनींचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाची लेक म्हणून मी धावून गेले. त्या दुःखी कुटुंबाच्या घरी 15 ते 20 खुर्च्या व हिरवी नेट पाठवली. तेही मोफत. तसेच मृत्यूचे दाखले घरपोच मी स्वतः घेऊन जाते. परंतु दुर्दैवाने आपल्या गावात कर वसुली खूप खालावली असल्याने मागील महिन्यापासून मोफत दाखले देणे बंद केलेले आहे. कोचूर रस्त्याने अनेक वर्षापासून स्मशानभूमी आहे. रात्रीच्या वेळेस एखादे प्रेत घेऊन जायचे असल्यास व त्याचा अंतिमविधी करण्यास मोटारसायकल व ट्रॅक्टरचे लाईट सुरू करून अंतिम संस्कार केले जात होते. परंतु आम्ही या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून पाणी पुरवठ्याचे पडलेले भंगार साहित्य पाईप यामधून 21 ते 22 पोल वेल्डिंग करून तयार केले व 1 किलोमीटरपर्यंत पोल बसवून त्यावर लाईट सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खर्च आम्हाला खूप कमी प्रमाणात आलेला आहे. आज रोजी रात्रीच्या वेळेसुद्धा प्रेताचे अंतिम विधी करण्यात कोणतीही अडचण निर्माण होत नाही. संध्याकाळी आमच्या माता भगिनी त्या रस्त्याने फिरायला आपण जाऊ लागल्या आहेत. उटखेडा रोडवरील स्मशानभूमी व कोचूर रोडवरील स्मशानभूमी जवळ प्रेताच्या विसाव्यासाठी मार्बलचे ओटे तयार केलेले आहे. आता लवकरच गावातील स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान व लिंगायत समाजाची स्मशानभूमी या सर्वांचे सुशोभीकरण लवकरच करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. आमच्या गावात लिंगायत समाजाचे 30 ते 35 घरं आहेत. गेल्या 3 पिढ्यांपासून त्यांना हक्काची स्मशानभूमी नव्हती. यापूर्वी अनेक सरपंचांनी त्यांना आश्वासने दिली पण स्मशानभूमीसाठी काम केले नाही. तुमच्या या मागासवर्गीय महिला सरपंचाने मासिक सभेत आणि ग्रामसभेत स्वतः ठराव मंजूर करून घेतला व कायदेशीर बाबी पूर्ण करून आज सातबाराच्या उतार्यावर लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची अधिकृत नोंद करून दिली. हा इतिहास संपूर्ण गावाने पाहिलेला आहे.
8 मार्च जागतिक महिला दिन आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी आपल्या गावातील कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव कार्यक्रम सोहळा साजरा केला जातो. सत्कारार्थ त्यांना झाडाचे रोप दिले जाते. तसेच या दिवशी गावात मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे ग्रामपंचायतीतर्फे तिच्या परिवाराला 5,000 भेट म्हणून ग्रामपंचायतीतर्फे दिले जातात. असा ठराव आम्ही मंजूर करून घेतला आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत ज्या करदात्यांनी ग्रामपंचायतीचा कर पूर्ण भरलेला असेल अशा करदात्यांना 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी करदात्यांमधून ईश्वर चिठ्ठी काढली जाते व ज्या नावाची ईश्वर चिठ्ठी निघेल त्याच्या पत्नीच्या हस्ते 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकवला जातो. हा बहुमान आम्ही त्या सौभाग्यवतीला माझ्यातर्फे दिला जातो. असा हा उपक्रम आम्ही गेल्या 2 वर्षापासून राबवत आहे. गावात 5.5 लाख लिटर पाण्याच्या क्षमतेचे टाकीचे बांधकाम सुमारे 1 वर्षापासून सुरू आहे व ते आज अंतिम टप्प्यात आहे. हे काम जल जीवन मिशन अंतर्गत होत आहे. आपल्या चिनावल गावाच्या शिवारात सुकी नदी व मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत पाणी अडवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मी स्वतः लक्ष घालून बंधारा तयार करून घेतला आहे. त्याच्या बांधकामासाठी अनेक लोकांनी ते होऊ नये यासाठी राजकारण केले, परंतु त्याला न जुमानता मी बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आज रोजी बंधारा पूर्ण अवस्थेत आहे. आमच्या कार्यकाळात चिनावल गावात बसस्टँड परिसरात पोलीस चौकी उभारलेली आहे. तसेच त्याच्या शेजारी तंटामुक्ती कार्यालय सुद्धा आहे. आपल्या ग्रामपंचायतीला ISO प्रमाणपत्र नुकतंच मिळालेले आहे. आम्ही लेवा समाजासाठी व बौद्ध समाजासाठी, मनार समाजासाठी, मंगल कार्यालयासाठी, सामाजिक सभागृहासाठी जागा देण्याचा ठराव मंजूर करून घेतलेला आहे. गावात प्रत्येक ग्रामसभेसाठी व कोणत्याही योजना गावात अंमलात आणण्यासाठी दवंडी दिली जाते. अनेक ठिकाणी गटारी, रस्ते, ढापे तयार करण्यात आलेले आहेत. प्रत्येक वार्डात आम्ही प्राप्त निधीनुसार आवश्यक ती कामे करीत आहोत. कोणताही भेदभाव आम्ही आजपर्यंत केलेला नाही, पुढेही करणार नाही. वार्डनुसार झालेली कामे आज त्या सविस्तर स्पष्टीकरण सचिन लोखंडे यांनी यापूर्वी ग्रामसभेमध्ये केलेले आहे. तसेच ग्राम निधी, पाणीपट्टी व 15वा वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 ते आज पावे तो संपूर्ण जमा खर्चाचा हिशोब सुद्धा आम्ही ग्रामसभेत जाहीर केलेला आहे. आजपासून आम्ही प्रत्येक महिन्याच्या मासिक मीटिंगनंतर ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर ग्रामपंचायतीचा प्रत्येक योजनांचा हिशोब लावण्यात येईल असे मी स्वतः जाहीर केलेले आहे. माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक वर्षापासून प्रलंबित गटारीच्या समस्या मी सोडवलेल्या आहेत व त्या समस्या सोडविताना अनेक लोकांची कायद्याची भाषा वापरून, माझा सरपंच पदाचा अधिकार वापरून आज रोजी गटारीच्या समस्या पूर्णपणे सोडवल्या जात आहेत. प्रामुख्याने वार्ड नंबर 1-6 मध्ये सुनील सरोदे, लीलाधर पाटील यांच्या घराजवळ बंदिस्त गटार पूर्ण केली. वार्ड नंबर 1 मध्ये तुळशीराम धांडे यांच्या घरापासून ते विजय भंगाळे यांच्या घरापर्यंतची गटार बांधकाम करून पूर्ण केली. वार्ड नंबर 1 मधील राहुल नेमाडे यांच्या वाड्यापासून ते जितेंद्र वानखेडे यांच्या घरापर्यंत अनेक वर्षापासून लोकांनी 30 फुटाचा रस्ता अतिक्रमित केलेला होता. तो रस्ता आम्ही स्वतः मोकळा केला आणि लोकांच्या रहदारीसाठी आज तो मुरुम टाकून त्याला लोक वापरत आहेत. वार्ड नंबर 6 मधील सतपंथी मंदिराजवळील गटार 30 वर्षापासून प्रलंबित होती. त्या लोकांचे समुपदेशन करून आज रोजी गटारीचे काम पूर्ण आहे. काही राजकीय पुढारी ते काम बंद पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र मी कायद्याचा वापर करून ते काम कोणत्याच परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, कारण तेथील लोकांचे आरोग्य चांगले ठेवणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे असे मी मानते. 2026 रोजी लोकनियुक्त सरपंच म्हणून माझ्या कारकिर्दीला यशस्वी 2.5 वर्ष पूर्ण होत आहे.